विंचू पडला पाण्यात। तेवढ्यात त्या विंचवाकडे लक्ष गेलं जगद्गुरु तुकोबारायांचं आणि तो मात्र खाली पडतो आहे, पाण्यात बुडताय। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी मात्र हात टाकला पाण्यात आणि त्या विंचवाला मात्र बाहेर काढलं। जसं वर घेतलं त्या विंचवाचा मात्र काय तर त्यांनी तुकोबारायांच्या हाताला डंक मारला। तुम्ही चावा घेतला म्हणत असेल, डंक मारला आणि पुन्हा मात्र तडफडत आला आणि हातातून खाली पाण्यात पडला। हे दृश्य एका व्यक्तीने पाहिलं आणि ते पाहत असताना मात्र म्हणायला लागले, थोडं जवळ आले की नेमका प्रकार काय पाहावं। तेवढ्यात तो विंचू पडला पुन्हा कुठं, हा इंद्रायणीच्या नदीत पाण्यात पडला आणि मग पुन्हा मात्र वर काढावं म्हणून हात टाकला आणि पुन्हा एकदा तुकोबारायांनी त्या विंचवाला बाहेर काढलं। जसं बाहेर काढलं पुन्हा त्या विंचवानी तुकोबारायांच्या हाताला डंक मारला। रक्तबंबाळ झाले, रक्त लागले हाताला। पहिल्यांदाही चावला, विंचू चावलं तर किती ठणक असते। एकदा तुकोबारायांना दुसऱ्यांदा देखील चावा घेतलाय, डंक मारलाय आणि पुन्हा तो विंचू हातावरून खाली पडला। जसा खाली पडला पुन्हा तुकोबारायांनी पाण्यात हात टाकला। तेवढ्यात हात टाकणार हात टाकायला सुरुवात केली, पाहणारे व्यक्ती मात्र म्हणायला लागले, तुकोबारे तो विंचू तुम्हाला चावा घेतोय, डंक मारतोय, हाताला रक्त लागलंय, किती तुम्हाला वेदना होत असतील, दुःख होत नाहीये का? तुकोबारे म्हणाले, होत आहे ना, कारण त्यांचंही शरीरच आहे ना। मग तुम्हाला त्रास होतोय तरी देखील तुम्ही या विंचवाला वाचवण्याचा का प्रयत्न करताय? तो तुम्हाला चावा घेतोय आणि तरी तुम्ही त्याला वाचवत आहे। तेव्हा मात्र जगद्गुरु तुकोबारायांनी बघा किती छान उत्तर दिलं। तुकोबाराय म्हणाले, तो विंचू चावा घेतोय का? कारण चावा घेणे तो विंचवाचा धर्म आहे, म्हणून तो बघा तो विंचू माणूस नाही, कीटकाच्या जातीत आहे, कीटक आहे आणि तरी तो कीटक असून मात्र जीव जंतू समान आहे आणि तरी तो काय करतोय? पशु योनीत असूनही आपला धर्म सोडत आणि चावा घेणं तो विंचवाचा धर्म आहे। तो विंचू असून धर्म सोडत नाही, मग इतरांचं रक्षण करणं हा आपला धर्म आहे। मग आपण माणूस म्हणून आपला धर्म का विसरावा? असं उत्तर जगद्गुरु तुकोबारायांनी दिलं। आपला जीव प्रिय आहे तसा मात्र इतरांचा देखील प्रिय असावा। जसं आपल्याला वाटतं की आपल्या सोबत कोणीतरी प्रेमाने चार शब्द बोलावे वाटते ना, मग दुसऱ्यांनाही वाटत असेल त्याच्या सोबतही प्रेमाने बोला। तुम्हाला वाटते ना की सगळ्यांनी आपल्या सोबत मात्र आनंदाने राहिलं पाहिजे, मग दुसऱ्याने आनंदाने राहावं म्हणून आपण त्याच्याकडून अपेक्षा करतो, पण आधी आपण देखील त्यांच्या सोबत आनंदी राहिलं पाहिजे। कारण तुम्ही ऐकलं असेल, पेराल तेच उगवेल, कुठंच जाणार नाही। जसं पेराल तसंच उगवणार, हे 100% गॅरंटीने सांगते। म्हणून आपल्या शेजारच्यांसोबत, घरांमध्ये इतरांसोबत प्रेमाने वागा। तुम्हाला देखील प्रेम प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। आनंदाने राहा, आनंद मिळाल्या वाचून राहणार नाही तर तुम्ही रस्त्यावरून चालले जाताना एकदम कॉलर टाईट असतात, काही काही चालले की कॉलर टाईट, कोणासोबत बोलायचं नाही, आपला रस्ता बरा ना मी बरा चालले, कोणाचं काही घेणं देणं। कशाही सोबत 2-4 वेळ कोणीतरी बोलते, 4 वेळ झाल्यावर 5व्यांदा कोणी बोलते का? जाऊ दे ना म्हणते, हे रस्त्याने जाते, आपण बोललं तरी उत्तर देत नाही, काय बोलायचं? जा जाते तर बोलणं
टाकून देतोय. म्हणून मात्र आपल्याकडे कितीही का असे ना ते आपल्याजवळ पण सगळ्यांसोबत मात्र प्रेमाने राहावं. आणि हेच सांगणारा पुढे पंचम स्कंद आलेला आहे. या 5व्या स्कंदामध्ये मानस पूजा कशी करावी सुंदर वर्णन आलेलं आहे. आणि जे सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार कित्येक वाराचे उपवास करते का भक्ती भक्ती म्हणून, पण एवढे उपवास करते आणि कर्म याच्या डोक्यावरची टोपी त्याच्या डोक्यात, कळतंय ना मराठी माझी, असं कर्म असेल म्हणून सांगते कर्म. भक्तीला देखील कर्माची जोड द्या, नाहीतर ते भक्ती निरर्थक झाल्या वाचून राहणार नाही. म्हणून म्हणते अरे भक्ति भक्ति क्या कहते हो, भक्ति में भी धोखा है, बिना चरणवती पावे सारी भक्ति खोका है. अरे कमा खोक्याला कोणी विचारते का हो? धरलं का 4 दिवस ठेवला तरी 5व्या दिवशी एक तर पेटवून देते, नाही तर फेकून देते खाटावर. नाही, म्हणून भक्तीला जोड कर्माची द्या. कर्म तसं असलं पाहिजे हे सांगणारी सुंदर अशी कथा आलेली आहे. याच मात्र ध्रुवाच्याच वंशामध्ये प्रियव्रत राजा झाले. प्रियव्रताचा पुत्र झाला अग्नी, अग्नीला पुत्र झाला नाभी, आणि नाभीचा विवाह झाला, त्याला पुत्र झाला ऋषभदेव, आणि ऋषभदेवाला त्यांच्याच वंशात पुढे भरत झाले. आणि या भरताच्याच नावावरून आपल्या देशाला नाव पडलं काय? भारत. या भारत देशाला अनेक नावाने आपण संबोधतो. त्यात प्रामुख्याने 7 भरद्वाज खंड, आर्यावर्त, हिंदुस्थान, भारत, इंडिया आणि हिमवर्ष, अजनाभ वर्ष